नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर मंडळी, मुंबईमध्ये मामाच्या घरचा 1.5 दिवसाचा गणपती विसर्जनानंतर मी निघालो माझ्या गावी गौरी गणपतीला। तर मंडळी, विचार केला होता की गाडी घेऊन जायचं, पण 2 दिवस पाऊस पण दिवस रात्र पडत आहे, त्यामुळे विचार केला की गाडी घेऊन न जाता आपण फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास करून गणपतीला गावाला जाऊ आणि गौरी गणपतीचा सण गाजवू। घरातून बाहेर निघालो तेवढ्यात रिक्षा पकडून स्टेशनला जाणार, तेवढ्यात आपला भाऊ पण घरी आला आणि त्याने मला स्टेशनला सोडला। त्यानंतर भावाला पण बाय करून आपण गावी जायचा प्रवास चालू केला। तिकीट घरमध्ये येऊन पहिला तिकीट काढून घेऊ, नाहीतर टीसीने पकडलं तर वांदे होऊन जातील। ओ ये तिकीट घेऊन प्लॅटफॉर्म वरती येऊन कांदिवलीवरून चर्चगेट ट्रेन पकडून 45 मिनिटाचा प्रवास करत दादर स्टेशनला उतरलो। तर मंडळी, दादर स्टेशन वरतून आपल्या गावची ट्रेन पकडायची आहे। तर मंडळी, पहिला जाऊन आपण चेक करूया प्लॅटफॉर्म वरती कोकणकराची किती गर्दी आहे। जर जास्त गर्दी भेटली तर आपण दादर वरून रिटर्नला बसू। तर मंडळी, लाईन बघितले तर जास्त लाईन नव्हती, म्हणून शेवटच्या नंबर प्रमाणे आपण रांगेत उभा राहिलो आणि ओळखीची 2 माणसं जोडली। तर मंडळी, 1 तास वेटिंग करून ओळख झालेल्या दादाला म्हटलं की बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतो। त्यानंतर बाहेर आलो आणि गणपतीसाठी फूल आणि फळ घेऊन काहीतरी खाऊ। तर बाजूलाच मस्त अंडा पावाला होता, तिकडे अंडा पाव खाल्ला आणि पटकन निघालो। परत लाईन मध्ये जाऊन उभा राहिलो। त्यानंतर फायनली 3 तास वेटिंग नंतर आपली कोकण रेल पण आली आणि ही झाली सर्वांची तुफान गर्दी। आणि विचार केला ट्रेन मध्ये तरी चढायला भेटतंय की नाही। पोलीस सुरक्षा असून पण धक्काबुक्की करत कसा बसा चढलो एकदाचा ट्रेन मध्ये। आणि ट्रेन मध्ये चढता चढता एवढी हालत खराब झाली की असं वाटतं ट्रेनचा प्रवास नको। अशा प्रकारे आपल्या गणपतीला कोकणात ट्रेन मध्ये आत बसण्याचा प्रवास जाणून घेतला आणि आमची रेलगाडी निघाली कोकणच्या मार्गाने। त्यानंतर 6 तास ट्रेनचा प्रवास करून चिपळूण स्टेशनला उतरून बाहेर येऊन रिक्षा पकडून डेपो मध्ये आलो आणि लागली मला भूक, म्हणून पोटाला दिलं कोकणी वडापावचं सुख। त्यानंतर डेपो मध्ये आलो तेवढ्यात माझ्या गावात जाणारी बस पण लागली होती आणि बसमध्ये चढता चढता आपल्या गावातील भरपूर माणसं भेटली आणि त्यामध्ये आपला भाऊ पण भेटला। त्यानंतर बस पण भरली आणि निघालो आपापल्या गावच्या दिशेने आणि गाव होतं 2 तास लांब। त्यानंतर तिकीट काढून झोपी गेलो। त्यानंतर लालपरीचा प्रवास करत माझ्या गावी उतरलो आणि घराकडची वाट पकडली। जाता जाता बजरंगबलीचं दर्शन घेऊन फायनली आपल्या गणेशवाडीत पोहोचलो। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर भावाला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण नक्की करा।